सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये खूप कमी वेळा अशी संधी मिळते की आपल्याकडे ना अनेक कलाकार येतात, त्यांची इन्स्पायरिंग जर्नी असते, आपण त्यांच्याकडून इन्स्पायर होत असतो. पण आज इन्स्पायरिंग सोबत आपण धमाल करणार आहोत, कारण आपल्यासोबत जी व्यक्ती आपल्यासोबत आहे त्यांनी स्वतःला कधीही कुठल्या पोतडीत बांधलं नाही. ते अभिनय करतात, कमाल, ते नाटकात काम करतात, ते खऱ्या अर्थानं सिनेमात काम करतात. प्रत्येक कॅरेक्टर हे धमाल, कमाल आणि तुमच्यासाठी नेहमी पर्वणी असते. आपल्या सोबत अर्थात आहेत अंशुमन भाई. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. वेलकम कलाकार मध्ये. तुमचंही स्वागत आहे माझ्या गाडीमध्ये. त्यांचीच गाडी आहे हो बरोबर, त्यांचीच गाडी आहे ऍक्च्युली. तर अंशुमन भाई, सगळ्यात पहिल्यांदा गप्पा या गाडीच्या असतात. ओके, येस येस. सो कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. अच्छा. सो ही ड्रायव्हिंग कधी हाती आली, कधीपासून ड्रायव्हिंग करू लागला, ती कोणती गाडी आहे ज्याच्यात अंशुमन विचारे यांच्या असंख्य आठवणी आहेत? मस्त. ऍक्च्युली हा प्रश्न पहिल्यांदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे श्रेयस तुझं अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 2009 साली पहिल्यांदा मी गाडी घेतली, एस्टिलो. बरोबर. मारुती एस्टिलो. मला आयुष्यात स्वप्न होतं, मला कधीच बाईक घ्यायची नव्हती. राईट. मी म्हटलं मी घेईन तर पहिले मी 4 व्हीलरच घेईन, राईट. नाही तर मी घेणारच नाही. एक तर 4 व्हीलर मला 2 व्हीलर मला सेफ्टी वाटत नाही आणि तितकं मी रायडर नाही आहे जबरदस्त. म्हणजे माझ्यामुळे समाजाला त्रास होण्यापेक्षा गाडी घेतली मध्ये. तर पहिली गाडी जेव्हा मी घेतली 2009 साली, आणि त्या गाडीचे किस्से असे की त्या गाडीला ना म्हणजे महाराष्ट्राचा प्रवास घडवलेला आहे. बरोबर. म्हणजे नागपूर पासून अगदी कोकणापर्यंत सगळा प्रवास. म्हणजे एस्टिलो दिसायला अशी छोटी असली ना तर ती एस्टिलो असं मी लोकांना सांगत एस्टिलो. वा वा, प्लीज ही गाडी घ्या या हिशोबाने. असं त्यावेळेला म्हणत होतो. बरोबर. 2009 साली. आणि ती साधारण मी एक 8-9 वर्ष वापरली. राईट. तुफान चालवली आणि असंख्य किस्से. म्हणजे सुरुवातीचे किस्से एक जबरदस्त आहे. नवीन गाडीचं कौतुक असतं आणि आमचं त्यावेळेला ना हे चालू होतं ETVला कॉमेडी एक्सप्रेस. करेक्ट. पहिला असा कॉमेडी शो, रियालिटी शो. आणि मी आणि माझं लवकर शूटिंग संपलं आणि आशिष पवारचं पण लवकर संपलं. आशिष म्हटलं चल तुला मी सोडतो घरी. एक आपला तो असतो ना, माझी गाडी आहे तुला सोडतो. अरे बस रे माझ्याकडे. नको, अरे चल रे दाखव तुला. एक असतो ना पहिल्यांदा 4 दिवस झाले गाडी घेऊन. आणि मी बाहेर आलो कुर्साडी हाऊस मधून, गाडीत बसलो. आशिष बघतोय माझे काय काय करतोय ते. नवीन गाडीत कौतुक ना, सगळं व्यवस्थित ठेवणं बिवणं सगळं चालू होतं. आणि गाडी स्टार्ट केली, आशिष बसलाय, गाडी पुढेच जाईना. काय आलं आशिष, काय आलं? काय नाही, थांब 2 मिनिटं. परत चालू केली, गाडी पुढे जाईना. मला घाम यायला लागला. आशिष म्हणलं नवीन गाडी आहे ना? हा बरोबर आहे. अरे होतं रे, तुला माहिती आहे काय गाडी आहे का ती गाडी? उगाच काहीतरी बडबड. असं करून मी 3-4 वेळा स्टार्ट केली. मला कळलं काहीतरी माती खातोय आपण. नवीन गाडी कसं काय प्रॉब्लेम झाला? नंतर तुम्हाला म्हणलं ऐक ना, एक्सिलेटरवर पाय द्यायचा असतो, ब्रेकवर नाही. त्याला म्हटलं प्लीज ह्याची रिक्षा फिरू नको प्लीज. आणि त्याने अक्षरशः सगळीकडे सांगून माती केली. म्हणजे असं मित्रच ना. हा, रिक्षा फिरवणं त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यामुळे. परिसरात फिरतो ठाणे. ठाणेकर कधी झाला तो अंशुमन भाई, की पहिल्यापासून होतात? काय नाही, मी पहिला बोरिवलीकर. म्हणजे मनाने तिकडूनच आहे, कारण कसं आहे की माझा बोरिवलीकर म्हणजे ईस्ट, आपलं ईस्ट काजूपाडा. हा काजूपाडा म्हणजे तो पहिला काजूपाडा. काय बोलतो? म्हणजे काजूपाडा मी कधीची गोष्ट सांगतो, 84. म्हणजे तेव्हाचा काजूपाडा हा जबरदस्त होता, जिथे माझ्या अभिनयाच्या खुजल्यानं अंकुर फुटले. आणि ते अंकुर सहन केले आमच्या सगळ्या एरियाने सहन केले. म्हणजे इतकं म्हणजे प्रेम होतं त्यांचं सगळ्यांचं की पावसात सुद्धा आम्ही काही टिवल्या बॉला करायचो गणपतीमध्ये, ते सुद्धा सहन करायचे पावसात उभं राहून. म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही अमिताभ बच्चनच होतो जवळजवळ. पण हे जे प्रेम काजूपाड्यात मिळालं ना, तसं प्रेम कुठेच नाही. मग काजूपाडा, त्याच्यानंतर मग गोराई वेस्टला, आणि मग ठाणेकर झालो मी 2020 साली. आणि मग मस्त, कारण ठाणं आणि बोरिवली मी जिथे राहायचो ते मस्त सेमच आहे, जवळ. आपण निसर्गाच्या सानिध्यात राहायचो. ठाण्यासोबत निसर्गाच्या सानिध्यात आहे, जिथे वसंत विहार मध्ये राहतो. सो धमाल आहे सगळं. पण ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुमच्या वेळी अवधूत सर वगैरे तुमच्या वेळेचे? अवधूत मला 1 वर्ष ज्युनियर. आमची एकच शाळा, सेंट चौक्स. म्हणजे मी चोगले हायस्कूल नाही म्हणत, सेंट चौक्स. कारण त्यावेळेला सेंट शाळेतल्या तुमच्या असतील आता. खरं सांगू का, मी 12वी पर्यंत ह्या कुठल्याच गोष्टीत पडलो नाही. काय म्हणता? नाही, मी 12वी पर्यंत अभिनय क्षेत्रातच नव्हतो. मला एकच किस्सा माझ्या आयुष्यात स्वप्न होतं, मला
कुक बनायचंय मोठं हा आणि स्वतःचं हॉटेल टाकायचंय. वा हा, कारण मी जेवण बनवायला मला प्रचंड आवडतं. अजूनही अजूनही म्हणजे बनवतोच मी. रोजचा सकाळचा नाश्ता मीच बनवतो, मी घरी असलो की. क्या बात आहे. आणि घरी असलो की जेवण पण मीच बनवतो. Right. पण मला आवडतं. म्हणजे माझी बायको काम करत नसं नाहीये. लोकांचं कसं माहितीये ना, की मी जेव्हा बनवतो माझे रील्स पाहतात लोक म्हणतात ह्याची बायको ना काम चुक, असं काही नाहीये. ती उत्तम जेवण बनवते, उत्तम. ऍक्च्युली ती जॅक ऑफ ऑल आहे. हा. म्हणजे तिला सगळं येतं, तिला काय येत नाही असं प्रश्न पडला तर मलाच प्रश्न पडेल काय येत नाही. तिला Right. सगळं येतं. तिला सोशल मीडिया हँडल करता येतो, तिला एडिटिंग येतं, तिला ड्रॉइंग येतं, ती स्कल्पचर करते, त्याच्यानंतर कुकिंग, सगळं सगळं सगळं. ती ऍडव्होकेट आहे. जॅक ऑफ ऑल ट्रेड. हा, जॅक ऑफ ऑल ट्रेड. त्यामुळे ना असं व्हायचं की आता हा जो आपल्याला आवडता विषय आहे हा. जेवणाचा, तो तरी आपण छान देऊया. हो. आणि तिला माझ्या हातचं जेवण आवडतं, माझ्या मुलीला आवडतं. त्यामुळे 12वी पर्यंत एकच फोकस होता की आपण मस्तपैकी करायचं आणि जायचं. पण ते आलं कोणाकडून? आईकडून? हा, आई किंवा असं असेल कदाचित. ऍक्च्युली काय आलं माहितीये का, हा. की मी शूटिंगला जाताना म्हणजे पूर्वी ट्रिक्स मिक्स रिमिक्स नावाचे कार्यक्रम होतात, मला बरोबर. कदाचित माहिती असेल, दूरदर्शनला. मी आणि प्रदीप पटोतर अँकरिंग करायचो. बरोबर. तर थोडंसं व्हायचं की आमच्या आईला थोडा बॅकपेनचा त्रास होता. हा. तर त्यामुळे मी काय करायचो, रात्री जेवण मी पीठ मळून ठेवायचो, हा. भाजी कटिंग करून ठेवायचं आणि सकाळी जेवण बनवून मी डबा घेऊन जायचो सकाळी. तेव्हापासून जी सवय लागली ना हा. ती मग चालूच झाली. मग त्यात इंटरेस्टच निर्माण झाला. मग वेगवेगळ्या डिशेस बनव, हे बनव, ते बनव. आणि आता तर काय चरबीच आहे आपल्याला. क्या बात आहे. म्हणजे सिनेमे येतात, तुमची नाटकं येतात, तुमचे कार्यक्रम येतात. तुम्ही आता प्रदीप पटवर्धनांसोबतचं तुमचं दूरदर्शन वगैरे किस्सा सांगितला. हो. जर मी तुम्हाला विचारलं अंशुमभाई की ना तो कोणता मुवमेंट होता जेव्हा तुम्हाला खरं होतं, म्हणजे आता म्हटलं की मी 12वी पर्यंत काय अभिनयाकडे म्हणजे बघितलं सुद्धा नव्हतं, हो. पण तुम्हाला कुठला मुवमेंट वाटला अंशुमभाई तुमच्या या संपूर्ण काळात जो तुम्हाला तुमचा टर्निंग पॉईंट वाटला, की तेव्हा तुम्हाला वाटलं की हो हे क्षेत्र माझं आहे, इथे येऊन माझी जी काय चपाती भाजी आहे, ब्रेड बटर मी सगळं कमवू शकतो आणि मला इथेच राहायचंय. तो सिनेमा कुठला असेल, तो कार्यक्रम कुठला असेल, तो कदाचित अँकरिंगची असाइनमेंट असेल, की कधीतरी काय, पण तुम्हाला कधी हे क्षेत्र आपलंसं वाटलं? ऍक्च्युली ग्रॅज्युएशन नंतर ना मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय, आपलं मार्केटिंग मॅनेजमेंट. बरोबर. वेलिंगकर मध्ये अर्धवट. अर्धवट बोलतोय कारण ना काय झालं की आपलं सगळं फोकस हल्ला नाटकामुळे. हा. म्हणजे नाटकं बंद कर हे वाक्य आले ना ते त्याच्यामुळेच. तर फोकस झालं. त्यामुळे ते एकांकिका हे करत करत ना मला असं वाटलं की आता आपण जॉब नाही करू शकत, कारण ती मेंटॅलिटी नाही आहे आणि बिझनेस करायला पैसे नाही आहेत. व्हेरी ट्रू. मी एक गंमत सांगतो. मी स्वतःचा मसाला तयार केला होता. हा. हा, म्हणजे आता आपण जे इन्स्टंट मसाले बघतो ना, राईट. की फोडणी द्यायची हा. आणि डायरेक्ट चिकन किंवा मसाला हे बनवायचं. हा, तसा ready to मसाला cook types. येस येस. हा मसाला मी साधारण 92 ला बनवला होता, 6 महिने रिसर्च करून. हो. हा, आणि मजेशीर गोष्ट अशी की त्याला तुफान प्रतिसाद असायचा राईट. आणि त्या माझी वाट लागायची. का माहितीये का, हा. मला बनवायला 15 दिवस लागायचे, संपायला 2 दिवस. हो शिट. आणि माझं झालं परत बनवायचा. म्हणजे आनंद नाहीच, बनवत राहा. परत बनवा. म्हणजे मला असं झालं की नाही रे. आणि मला असं झालं की आता बनवायचं म्हणजे आता मी विचार केला की करूया काय हे सगळं, पण परत ते मशिनरी झाल्या आणि सगळं, आणि त्यातलं आपल्याला काहीच माहिती नव्हती. आणि दुसरी गोष्ट मिडल क्लास मेंटॅलिटी, आला आपल्याला झेपेल नाही. खरंच पहिली गोष्ट झेपेल नाही, जमेल नाही. ही जी मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ना ती आपल्याला घातक ठरते आपल्याला. आणि त्यामुळे मी तिथे नाही गेलो. पण मग ग्रॅज्युएशन नंतर मला असं वाटलं की आपण अभिनय बरा करतो. हा, आता ह्या क्षेत्रात यायचं की नाही हे ठरवलं कधी माहितीये का, मला जेव्हा पहिलं नाटक मिळालं, टूर. बरोबर. ते म्हणजे माझं व्यावसायिक पहिलं, मकरंदचं मला वाटतं दुसरं. मी त्या नाटकात मी, मकरंद, श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, त्याच्यानंतर अमोल बावडेकर, पराग कुलकर्णी, हे सगळे होतो. आणि ते मिळाल्यानंतर मला असं वाटतं आपण ह्याच्यातच करूया. पण असं गोळ झालं की एक 96 नंतर ना माझे कामच नव्हतं आणि तिथे मी हल्लो. आता असं झालं की बॅक टू बॅलून पण जाऊ शकत नाही. म्हणून मी काय केलं, मी शैलेश प्रभावळकर म्हणून दूरदर्शनला बरेच प्रोजेक्ट करायचे, म्हणजे संगीत सुवर्णकाळ रंगभूमीचा बरेचसे संगीत नाटकं त्यांनी त्यावेळेला शूट करून ठेवली होती. ओके. म्हणजे हाय बँडेड बीटा कॅसेटवर. तर त्यांच्याकडे प्रोडक्शनला मी जॉबला लागलो. आणि मग
ते पण करत होतो, मध्ये मध्ये त्यांच्या सिरियलमध्ये काम पण करायचो आणि बाकी प्रोडक्शनला बऱ्याचशा गोष्टी शिकलो. Assist एडिटिंग करायचो. हां, म्हणजे प्रोडक्शनला सगळंच म्हणजे एडिटिंग शिकलो, प्रोडक्शनला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला शिकलो. त्यामुळे त्याचा फायदाच झाला मला. बरोबर. त्याचा फायदा असा झाला की मी बासू चॅटर्जींकडे चीफ एडी म्हणून लागलो 7 डॉक्युमेंटरी फिल्मसाठी. बासू चॅटर्जींकडे? हां. आणि हे क्रेडिट गोज टू डॉक्टर नीरज राठोड, ज्यांनी हुतात्मा राजगुरूंची फिल्म बनवली होती मला घेऊन. त्यामुळे तो अनुभव तसा मला मिळाला. म्हणजे कामातून काम, कामातून काम, कामातून काम. पण याच्यात मी पहिलं क्रेडिट देईन विजय गोखलेंना. विजय गोखलेंनी गंमत जगण्याची नावाची एक सिरियल असायची, आवड आपली आपली नावाची सिरियल होती, लीना भागवत, प्रदीप पटवर्धन. तर गंमत जगण्याची सिरियल होती. तर विजय गोखलेंनी सांगितलं की तुला मी चांगलं नाटक देईन, आणि असं बोलून नंतर विषय संपला. मला असं वाटलं बोलतात ना सगळे, परंतु विजय गोखले म्हणजे आमचा अण्णा, त्यांनी बरोबर मला एक 6 महिन्याने काळजाची गोष्ट नावाचं एक संगीत नाटक दिलं. आणि त्यानंतर त्यांनी उत्तम उत्तम रोल दिले. म्हणजे वाहतोय दुर्वांची जोडीमध्ये मला सुभाष करायला दिला, संगीत एकच प्यालामध्ये तळीराम करायला दिला. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका त्यांनी दिल्या. म्हणून मला असं वाटतं की विश्वास थोडं फार गरजेचं आहे. सो असा प्रवास सुरू झाला, मग ते करतच झालो. आता म्हणतो ना आपण, गेलो होतं आता पाठीकशात फिरायचं ना, मरेंगे तो बिदारी, जिएंगे तो बिदारी. पण ना हे वाक्य तुम्ही सार्थकी ठरवलं जेव्हा तुम्ही रंगभूमीवर उतरलं. नाटकं तुमचं आयुष्य की जीव की प्राण असं मला वाटतं, कारण तुमच्या अनेक गोष्टी सुरू असतील. तुम्ही सिनेमात कॅरेक्टर्स करा, अभिनय करा, तुम्ही लीड करा, प्रोटॅगनिस्ट करा, पण जेव्हा नाटक हा विषय तुमच्या आयुष्यात येतो ना, तेव्हा तुम्ही मोठमोठे कार्यक्रम पण सोडून तुम्ही नाटक केलं. हे आहे तरी काय, जे तुम्ही आता म्हटलात, तुम्ही अण्णांचा उल्लेख केलात, हे कुठे ना कुठे त्या संस्कारांचा भाग आहे का, की नाटक जर आहे तर मग ते वर्ष नाटकाचं एवढे प्रयोग झालेच पाहिजे, हे केलंच पाहिजे. काय असतं की मला ना NSD करायचं होतं, राईट, जाऊ शकलो नाही मी. परत तेच मिडल क्लास फॅमिली मेंटॅलिटी, जाऊ की नको, आपल्याला माहिती आहे की नाही. आपण मी प्रयत्न असं फारच केलं नाही की जायला पाहिजे, त्यातलं माझं काहीच कर्तृत्व आहे. पण आपण म्हणतात ना मेंटॅलिटी, तर मग नको, मग FTI करूया का. फक्त लोक बोलतात म्हणून आम्ही बोलवतो, मनातलं मनात, सगळीकडे नाही. पण म्हटलं मग काय करूया, आपण तिकडे जाऊन येणार, ठीक आहे, आपण शिकू, चांगलं होईल, पण आपल्याला करिअर करायचं मुंबईमध्येच. मग मी काय विचार केला की आपण 10 वर्ष फक्त थिएटरच करूया, फक्त थिएटर. मग मी थिएटरमधली वेगळी मी डिपार्टमेंट शिकून घेतली. त्यात मी मंगेश कदम यांच्याकडे मी बऱ्याचशा व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धेमध्ये नाटकांना मी असिस्ट करायचो. त्यामुळे ना मी माझा बेस पक्का केला. मग मला कळलं की कुठल्याही बिल्डिंग इमारतीची जर हे मजबूत करायचे असले, पहिला बेस पक्का मजबूत की विषय संपतो. सो 10 वर्ष फक्त नाटकाला दिल्यानंतर मला असं वाटलं की नाटक असेल तर आपण टिकू. कारण चित्रपट येतो जातो, सिरियल असतील, अँकर, बाकी सगळे, स्क्रीन हा वेगळा भाग आहे, त्याची मजा वेगळी आहे. परंतु जर नाटक नसेल ना तर तुम्ही इम्प्रूव्ह नाही होऊ शकत. आणि मरेपर्यंत हा रूल मरेपर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जर डेव्हलप करायची असेल, तुम्हाला स्वतःला जोखायचं असेल, नाटकाला पर्याय नाही. आणि मला असं वाटतं जिथून आपली सुरुवात झाली त्या आयुष्यात त्या आईला आपण विसरू नये कधी. पण या सगळ्यानंतर एक सिनेमा आता लोकांच्या भेटीला आला, जो लोकांना तुफान आवडतात. मी रिप्लाय आता त्यांना दिलाय की खरंच गोड सिनेमा आहे. म्हणजे उगाच कुठे ना प्रीची होता, तुम्हाला काहीतरी मोठा उल्लेख करतायत असं नाहीये, पण तो उल्लेख प्रचंड मोठा आहे. आणि ज्या काळी हा सिनेमा आलाय लोकांच्या भेटीला, तर तो काळ इतका महत्वाचा की लोकांना अशाच निमित्ताने हा संदेश द्यायला हवा होता. त्याच्यातली भूमिका, ती टीम धमाल असेलच, कारण ह्यांनी माझ्याच गावात शूट केलं, पेंड्रात जाऊन वगैरे शूट केलं तुम्ही, साठमांच्या भजीकडे वगैरे. काय सांगाल, किती धमाल आली की आता तो आपण धमाल सिनेमाच्या वेळी केली आणि लोक आता धमाल थिएटरमध्ये करतात. धमाल करतात म्हणजे ना, ऍक्च्युली सांगू, हा सिनेमा माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरला. आता गॅप नंतर हा सिनेमा मी आधी करणार नव्हतो, कारण मी ते भाऊजाचं कॅरेक्टर, भाऊजी त्या कॅरेक्टरची ऑडिशन दिली होती. मला तो प्रचंड आवडला होता कॅरेक्टर. तर ना, पण ते बोलले नाही, ते सतीशचं कॅरेक्टर तुम्हाला करायचंय. आणि त्या सतीशच्या कॅरेक्टरमध्ये काही नव्हतं, ऍक्च्युअली काही नव्हतं स्क्रिप्टमध्ये. तर मी माझ्या बायकोला पल्लवीला म्हणलं, काय नाही या रोलमध्ये यार, स्क्रिप्ट धमाल पिक्चर आहे सगळं, रोलमध्ये काय नाही. ती बोलते तुला पिक्चर पैसे नाही मिळाले तरी चालते, हा पिक्चर करायचा तू. हे पहिल्यांदा आयुष्यात बोलली ती. म्हटलं तुला असं वाटतं? हो. मी म्हटलं डन, ओके. मी हो म्हटलं आणि ती फिल्म केली. आणि क्रेडिट गोज टू विविध कोरगावकर, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, संपूर्ण टीम. त्याच्यानंतर भवेशजी आणि आमचा जितू, त्याच्यावर मी 22 वर्षांत पुन्हा काम केलं. त्याने मला तू खेळ म्हणजे अडवलं नाही कुठल्या गोष्टीला. त्यामुळे मी खेळत गेलो आणि ते कॅरेक्टर तुफान डेव्हलप झालं.
म्हणजे मला इतकं आवडलं की मला विविधला किती कमेंट्स आल्या, अरे आपलं तो ह्याने ह्याचं कॅरेक्टर केलं त्याने, टिपिकल किती माणसाला दिसतात. त्यामुळे एक ऍक्टर म्हणून ना आपल्याला जेव्हा काम करायला मिळतं ना तेव्हा भारी वाटतं. आणि लोक वेड्यासारखं प्रेम करतात, वेड्यासारखं. आणि ऍक्टरला हे खूप महत्वाचं असतं की आपण केलेल्या कलाकृतीवर लोक प्रेम करत असतील तर मला असं वाटतं ना, पैशापेक्षा, जेवणापेक्षा सगळ्यात मोठा तृप्तीचा आनंद असतो ना तो हा असतो. म्हणजे जेवणानं पोट भरल्यानं संध्याकाळी भूक लागेल, पण ही भूक आहे ना आपल्याला कित्येक काळ अशीच ठेवून देते. आपण त्या नशेमध्ये असतो. नेहमी ना सेफ खेळणं हा, हे जगण्याचं एक अर्थ मानतो. बरोबर. माझ्यासारखा माणूस जो खरं तर वर्किंग क्लासमध्ये जो काम करतो, जो पगार घेतो, त्याला सेफ खेळणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण तुम्ही ते तुमच्या क्षेत्रात कधीच खेळणार नाही. मी त्याचं कारण देतो तुम्हाला. हा, अनेक कार्यक्रम तुम्ही केले, मग ते कॉमेडीची बुलेट ट्रेन, कॉमेडी सर्कस किंवा वॉट एव्हर, हा. किंवा आता हास्यजत्रेपर्यंत, जेव्हा हे कार्यक्रम सगळ्या गोष्टी सुरू होत्या, लोक त्या कार्यक्रमाला जोडून राहिली, तेव्हा अंशुमन विचारेने दुसरं काहीतरी केलं. म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या आतली ती गट फिलिंग आहे का की सगळं बरोबर. जे तुम्ही आता म्हटलात की मी रंगभूमीला विसरत नाही, मी 10 वर्ष रंगभूमीच केली, मी ह्याला जाऊन असेस केलं, ह्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्येच एक कॉन्फिडन्स आहे, तुमच्यामध्ये एक गट आहे. आणि जर मी रिस्क नाही घेणार तर मी काय करणार, हे आयुष्य आहे. हे तुमचं ब्रीदवाक्य आहे का आयुष्याचं. का? कारण कुठे कुठे कारण स्टेबल होत राहिलं ना, तिकडचे कलाकार तिकडे राहिले, पण अंशुमन विचारेने बाहेर जाऊन काहीतरी वेगळंच काम करून दाखवलं. पण हे आहे का तुमच्या आयुष्यातलं? इज इट रिस्क फॅक्टर? रिस्क है तो इश्क है, असं काहीतरी आहे का? आता रिस्क है तो इश्क है, हिम्मत की किंमत आहे भाई. मला असं वाटतं की तुला जर मोठं व्हायचंय ना तर आयुष्यात रिस्क घ्यावी लागते. आणि नुसतं मोठं प्रत्येकाला तुला मोठं व्हायचं असेल तर. आणि मला असं वाटतं मला मोठंच व्हायचंय आयुष्यभर, मला एका टपक्यात साचायचं नाहीये. हे बघा, याच्यामध्ये नुकसान वेगळ्या पद्धतीने होतं. सगळ्यात मोठं नुकसान होतं पैशाचं. म्हणजे धंदा चाललेला असतो आणि नको आपण दुसरा बिझनेस करूया. ह्याला दोन प्रकारचे म्हणजे आता ह्याला रिॲक्शन येतात. भिकारपणाचे धंदे सुरू झाले याचे, चाललेलं चांगलं सोडून निघालंय. बरोबर आहे, हा त्यांचा व्ह्यू वेगळा आहे. कारण त्यांचं मत असं आहे की चाललंय ना व्यवस्थित, कशाला मारायला. पण माझा मुद्दा वेगळा आहे. मी हे केलंय ना आता, ह्याच्यापेक्षा वेगळं आता ह्याच्यात काही करू शकत नाही. हे माझ्या लिमिटेशन्स आहेत. आणि जर मला आयुष्यभर मोठं आणि वेगवेगळं काम आणि सतत करायचं असेल, लोकांना माझं काम आवडायचं असेल, तर मला सतत वेगळं देणं गरजेचं आहे. आणि क्रिएटिव्हिटी ही सातत्याने होत नाही, थांबून होते. सातत्याने फक्त चक्कीचं पीठ पडतं, असं माझं मत आहे. आता ह्याच्यावर लोकांची रिॲक्शन ते आपण घेणार नाही, कारण प्रत्येकाचा व्ह्यू आहे. बरोबर. ह्यात नुकसान होतं, पण ते नुकसान मला असं वाटतं की आपलं फील्ड असं आहे ना की तुझा घोडा चालला ना तर एका दिवसात तू कुठच्या कुठे जातोस, आणि जर नाही चालला तरी कुठच्या कुठे जातोस. एक्झॅक्टली, दोन्ही अर्थ आहेत. हा, पण तू स्टेबल खेळलास तर तिकडेच राहतोस. ह्यात चूक आहे मी असं अजिबात म्हणत नाही, प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट वेगळा आहे. पण मला असं वाटतं याच्यामध्ये क्रेडिट गोज टू माझी बायको. कारण नेहमी मला असं वाटतं की तुमचा पार्टनर हा ग्रेट असेल, कारण ती सर्वांगाने प्रचंड ग्रेट आहे. आणि ती आहे म्हणून मी आहे. ती जर नसती तर मी असे डिसिजन घेऊ शकलो नसतो. मी काय आता समजा दुसरं नाही मला हे पाहिजे, हे सगळं फालतूगिरी करणं, ते पाहिजे, तर मला गप गुमान खाली मान घालून चला सकाळी डबा घ्यायचा, शूटिंगला जायचं आणि परत यायचं. ह्यातलं काही घडत नाही. ती बोली तुला जे योग्य वाटतं ते कर, काही प्रॉब्लेम असला तर मी आहे, म्हणजे आपण जे आहे ते ऍडजस्ट करू. तर माझा मुद्दा असा आहे की हा मानसिक सपोर्ट आहे ना, तो फार गरजेचा आहे. एक्झॅक्टली. माझं स्वप्न आहे की मला माझ्या मराठी चित्रपटासाठी माझ्या भूमिकेसाठी ऑस्कर मिळवून दाखवायचं आहे. आणि मी त्या लेवलला जाणार, तोपर्यंत मी मरणार नाही, हे स्टेटमेंट आहे माझं. आणि माझ्या मराठी चित्रपटासाठी कारण मी जर माझी दिदी पिक्चर, इराणी पिक्चर जर बघू शकतो तर माझा पिक्चर सुद्धा त्यांनी बघितला पाहिजे. व्हेरी वेल. आणि त्यासाठी मिळणार. सो रिस्क आहे, रिस्क लेना पडता है. कसं जगायचं, कसं वागायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा, जोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे हात पसरायची पाळी येत नाही तोपर्यंत करत राहायचं. जर चांगलं वेगळं आपल्याला जमत असेल तर, आणि तुमची वेळ चांगली असेल तर. आणि एक गोष्ट सांगू का सिरियस, तुला मी सांगतो की ना, तुला मोठं व्हायचं ना, तुला रिस्क घ्यावे लागतं रे. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तू मोठा होतोस किंवा तू प्रयत्न करतोस. मला एवढंच म्हणणं आहे की मी मरायच्या आधी मी हे करून बघितलं नाही असं मला कधीच वाटलं नाही पाहिजे. हा, ते झालं किंवा नाही झालं हा नंतरचा भाग आहे. सी, तू आता सपोज एखादी फालतू गोष्ट सांगतो, भाजी करायला घेतलीस, भाजी करून बघायला पाहिजे, सांगा करूया, काय होईल, भाजी फसेल, पण मी करून बघितली, ह्याचा आनंद.
येस मी मला हे दुःख नको की मी केलंच नाही, प्रयत्नच नाही केले. कारण याच गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी मी आधीच्या केल्या नाहीत ना. जसं मी NSD करायला पाहिजे होतं, FTI करायला पाहिजे होतं, मी बऱ्याच गोष्टी त्या मी घाबरून नाही केल्या ना. म्हटलं हे नको आहे मला. सो हे ऑल क्रेडिट गोज टू माय वाईफ. आणि त्या प्रचंड ठाम आहेत, त्या प्रचंड स्ट्रॉंग आहेत आणि स्ट्रॉंग आहे त्यांची मुलगी सुद्धा. आणि त्यांची तुमच्या सगळ्याच गोष्टी स्ट्रॉंग आहेत हो तुमच्या आयुष्यात. हा द वुमन पॉवर देव सगळ्याच गोष्टी दत्तगुरूंची कृपा. तिचे व्हिडिओज किती फेमस झाले लॉकडाऊन मध्ये. आणि कसली ती गोड आहे. गॉड ब्लेस सर, तिला मस्त आयुष्य लाभो दे, स्वामींची कृपा आहे तुमच्यावर. किती भारी वाटतं जेव्हा ती लोकांनी तुम्हाला त्याबद्दल बोललं असेल, पण ना तो व्हिडिओ तुमच्या मुलीचा पाहिला, तुमचा पाहिल्यानंतर माझे वडील मला एकदा म्हटलेले, अरे ही मुलगी या वयात किती छान मराठी बोलते. हा म्हणजे उगाच असं म्हणत नाही, संस्कार घरातून असतात. किती हॅपी वाटतं जेव्हा तिला लोक पाहतात, तिच्याबरोबर लोक इंटरॅक्ट करायला लागतात, किती आनंद होतो. तर सांगू का, मला ह्यातलं काहीच कल्पना नव्हती. आम्ही मज्जा म्हणून तो व्हिडिओ टाकला. आम्ही म्हणजे मी नाही. बरं, सोशल मीडियामध्ये माझं कर्तृत्व शून्य. मी जर छान दिसत असेल, मी जर माझे व्हिडिओ पडेल तर त्यातलं माझं कर्तृत्व सगळं बायकोचं. काय म्हटलं तुला, पण तू पडल्यानंतर ना अचानक मला पण माहिती नाही आणि तू फेमस झाला आणि एका सांग अरे हो, नंतर लोकांना कळलं की माझी मुलगी आहे. तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं. आणि मला तोपर्यंत मीडियाची ही सोशल मीडियाची पॉवर माहिती नव्हती. सगळं झालं. मग छोटे छोटे गंमत ती करायला लागली, मग ते लोकांना खूप आवडायला लागलं. आणि इतकं की एक किस्सा सांगतो. म्हणजे क्रेज काय झाली तिची. तिला ना लंडन, अमेरिका, जापान इकडून ना मेसेज यायला लागले की तिला घेऊन या ना, जो काय खर्च आहे आम्ही करतो, प्लीज तिला इथे घेऊन या, आम्हाला तिला बघायचं आहे. म्हणजे खूपच झालं. एकदा बॉर्डर वरून सैनिकांचा मेसेज आला की बाळा आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो, आम्हाला खूप आनंद होतो. ह्याच्यावर का म्हणजे सुख नाही. आणि एकदा आम्ही मॅगडीला कळंबोलीला थांबलो होतो, चाललो होतो पुण्याला. आणि नॉन मास्टर बरेचसा ग्रुप होता तिकडे. तर सर एक फोटो निकालना है. तर म्हटलं मला नॉन, ओके हां ठीक आहे. मी उठलो, नाही आपके साथ नाही, वो बच्चे के साथ. तर म्हटलं वा क्या बात आहे. तर असे किस्से घडले, छान वाटलं. प्राऊड फादर. येस, म्हणजे म्हणतात ना मुलं मोठे पण नाव मोठं करतात, हिने लहानपणीच केलं. एक्झॅक्टली. आणि ते देवाची कृपा आहे. देवाची कृपा आहे. यात कसं आहे माहिती आहे का, कदाचित नेहमी म्हणते ना पल्लू म्हणते की तू आणि मी जे स्ट्रगल केलं ना ते कदाचित हिच्या रूपाने लोकांना आवडत असेल. असं आहे. आणि मग ते झाल्यानंतर एक दिवशी काय आलं, हे खूप झाल्यानंतर एक दिवशी म्हणजे साधारण तुला सांगतो ते 4-1 वर्ष झाली. एक दिवस मला म्हणाली की बाबा, आणि तिला बऱ्याच मध्ये ऑफर येत होत्या सगळ्या, म्हणजे सिरियल सगळ्या ऍड. मी काहीच करून दिलं नाही कारण माझी इच्छा नव्हती अजिबात. आणि माझी इच्छा नाही आहे, माझी इच्छा आहे तिने IAS ऑफिसर व्हावं त्या लेवलला. आता पुढचं तिचं नशीब तुझं करतो. आणि एक दिवशी बाबा माहिती आहे ना तुला सगळे कसे मला ओळखतात, हे मी वाक्य ऐकलं. म्हटलं हां, पण टिंग घंटी वाजली, बापरे हे धोकादायक आहे. तिला आत्ता असं वाटतंय 4थ्या वर्षी की मला सगळे ओळखतात, हे धोकादायक आहे तिच्या दृष्टीने. आम्ही सगळे व्हिडिओ बंद केले तिचे, बंद. तिला शूट करणं बंद केलं. या एका पल्लू म्हटलं हे डेंजर आहे, हिला गैरसमज होऊ शकतो, स्वतःबद्दलचे गैरसमज, आणि मुलं आगाऊ होतात ना, तसं होऊ शकतं आणि याने तिचं नुकसान होऊ शकतं. आम्ही तिचे व्हिडिओज बंद करून टाकले. आपोआप नॉर्मल गोष्ट. एक आई वडील म्हणून हे पण संस्कारांचा भागच आहे ना. येस, संस्कार म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर झाली की ती मग माती होते. एक्झॅक्टली. तुम्ही आम्ही बाकी छान आहे, लोक अजूनही ओळखतात सगळं. मला असं वाटतं मजा म्हणून असली पाहिजे. एक्झॅक्ट. त्याचा अति झालं की मग मजा नाही. तर म्हटल्यानंतर आपण कोणातरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. येस. जर मी तुम्हाला एक संधी दिली की तुम्ही ड्राईव्ह करताय आणि या सीटवर कोणातरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचंय, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहिती नाही, त्यासोबत तुम्हाला एकदा तरी भेटून त्यांच्याशी गप्पा मारण्याची तुम्हाला इच्छा असेल नसेल मला ते देखील माहिती नाही, पण ते व्यक्ती कोण असेल त्यांना तुम्हाला इकडे बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर द्यायचंय. ऍक्च्युली ही सीट बायकोची असल्यामुळे म्हणजे हे सगळं ते आलंच. राईट. पण तू या क्षेत्रामधलं विचारत असशील तर मला रॉबर्तो बेनिग्नी बरोबर गप्पा मारायला आवडतील. रॉबर्तो बेनिग्नी म्हणजे लाईफ इज ब्युटिफुलचं एक्झॅक्टली. कारण ती फिल्म माझ्या आयुष्यात ना इतकी चेंजिंग आहे ना की आयुष्यात खूप छान बघायला पाहिजे. मी खूच बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेट होतो, डिस्टर्ब होतो, म्हणजे बायकोच म्हणते कशाला, छान आहे ना सगळं, होतं, वेळ लागतो, असं तीच मला सांगते. पाहिले न मी तुला
तू मला न पाहिले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी पाहिले न मी तुला आरशात हरखुनी रूप देखणे तुझेच नयन हे सुखावले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला. क्या बात है.